मनसे पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे यांनी अनेक नेत्यांच्या भेटीगाठी जे आहेत ते सुरू केलेल्या आहेत आणि वसंत मोरे आज काँग्रेस आमदार रवींद्र दंगेकर यांच्या भेटीसाठी त्यांच्या कार्यालयात जे आहेत ते दाखल झालेले पाहायला मिळतात। गेल्या 15 मिनिटांपासून या दोन नेत्यांमध्ये चर्चा खरं तर सुरू झाली होती। काल मुंबईचा दौरा देखील वसंत मोरे यांनी केला होता आणि दोन्ही विशेष म्हणजे दोन्ही नेते लोकसभेसाठी इच्छुक आहेत आणि त्या अनुषंगाने ही भेट पुण्याच्या राजकारणात महत्त्वाची मानली जाते। आपल्यासोबत स्वतः वसंत मोरे आहेत। तात्या, आमदार साहेबांची भेट घेतली आहे, काय भेटीचं कारण आहे, काय चर्चा झाली? काय नाही, रवी भाऊ माझे नेते आहेत। 2007ला मी जेव्हा पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलो, मला आठवते मी सुरुवातीच्या काळात म्हणजे अगदी 2006 साली जेव्हा आमचं महानगरपालिकेत एक आंदोलन झालं होतं पायगुडींच्या माध्यमातून आणि त्याच्यामध्ये रवी भाऊंनी आमचं नेतृत्व केलं होतं। आम्ही सगळ्या एक ग्रुपने की त्या टायमाला मला वाटतं की आपल्या पक्षाला नाव पण नव्हतं, तेव्हा आम्ही नितीन करीर साहेबांच्या विरोधात आंदोलन केलं होतं आणि मी पहिल्याच टर्मला त्या टायमाला रवी भाऊ नगरसेवक होते। परंतु मी जसं पहिल्याच वर्षी नगरसेवक झालो 2007ला, तेव्हा रवी भाऊ 5 वर्ष आमचे गटनेते होते आणि सभागृहामध्ये घेतलेला प्रत्येक विषय मी भाऊंकडनं शिकलो आणि मला वाटतं की मी आज परत एकदा जे काही सगळं चालू आहे त्याच्यामध्ये भाऊंचं मार्गदर्शन घेण्यासाठी इथं आलोय। आमचे मार्गदर्शक मित्र बैरट साहेब सुद्धा नगरसेवक या ठिकाणी आहेत आणि मी भाऊंना फक्त आता मार्गक्रमण माझं कसं चालू आहे, काय चालू आहे हे भाऊ सगळं बघतात। त्यामुळे आमचं काल रात्री बोलणं झालं होतं, आज ऑफिसवरती आलोय भेटायला। साहेब, काय मार्गदर्शन केले जुन्या मित्राला? आम्ही दोघं एक कुटुंब म्हणून आम्ही गेली कित्येक वर्ष राजकारणात काम करतोय। माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दोघंही नगरसेवक झालो। मी गटनेता झालो, ते विरोधी पक्ष नेते झाले, पण त्यांना मैत्रीचा सल्ला दिला की डोकं शांत ठेवून निर्णय घ्या, कारण राजकारणामध्ये कुठल्याही गोष्टी करताना एक वडिलकीच्या नात्याने, मी त्यांच्यापेक्षा 1-2-3 वर्षांनी मोठा असेल वयाने, तर वडिलकीच्या नात्याने किंवा मोठ्या भावाच्या नात्याने त्यांना सांगितलं की राजकारणामध्ये ज्या काही गोष्टी करायच्या त्या डोकं शांत ठेवून केल्या पाहिजे। आज तुम्हाला सगळ्या पक्षातलं निमंत्रण येईल आणि निमंत्रण आल्यानंतर तुम्ही कुठल्या दिशेने जायचंय हे तुम्हाला ठरवायचंय, कारण शेवटी राजकारणामध्ये आपल्याला उपयुक्त असणारी लोक आपल्याला पुढे दिशा देणार आणि आपल्या राजकीय जीवनामध्ये ज्या ज्या काही गोष्टी असतील त्या सफल होण्यासाठी शांत डोक्याने निर्णय घ्या, मोठ्या भावाचा सल्ला दिला आणि ह्या सल्ला देत असताना आपण ज्या जुन्या पक्षामध्ये होतो त्या पक्षावर टीका करू नका, एवढी त्यांना मी मोठ्या भावासारखी विनंती केली। तात्या, काय निर्णय घेणार आहात? सगळ्यांना इच्छा आहे, म्हणजे अनेक महाराष्ट्रातले तुमचे चाहते आहेत, तात्या नेमका काय निर्णय घेतात? गेल्या 4 दिवसापासून प्रत्येक पक्षाच्या नेत्याला भेटल्यात तुम्ही, मुंबईत भेटीगाठी घेतायत, पुण्यात भेटतायत, इतर ठिकाणी। तात्यांचा निर्णय ठरलाय काही? निर्णय काही ठरलेला नाहीये, फक्त जसं की भाऊ पुणे शहरासाठी काम करतात, आमच्या दोघांचा हेतू एकच आहे, हे कोणत्याही परिस्थितीमध्ये हे पुणे शहर सुरक्षित, सुंदर, स्वच्छ आणि पुणे शहराची आरोग्य व्यवस्था तुम्ही पाहिलं असेल मध्यंतरी ससून हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये जे काय घडलं त्याच्यामध्ये रवी भाऊंनी अतिशय मोठं योगदान केलं आणि त्याच्यामध्ये निर्णय घेतले। मला वाटतं त्याच माध्यमातून आमचं चर्चा चालली की शहरासाठी कशा पद्धतीने काम, त्यांचा जो हेतू आहे तोच माझा आहे। एवढंच फरक एवढा आहे की भाऊ 30 वर्षापासून आहे, मी 15 वर्षापासून आहे आणि आमचं दोघांचंही पुण्यावरती प्रचंड प्रेम आहे। तुम्ही दोघी लोकसभेसाठी इच्छुक आहेत, त्यांनीही इच्छा बोलून दाखवली, तुम्हीही इच्छा बोलून दाखवली? नाही, कोणता असा विषय नाहीये, कुठल्या पक्षाचा विषय नाही, फक्त एक राजकीय मार्गदर्शक की ज्यांच्या सुरुवातीला जेव्हा मी प्रत्यक्षामध्ये राजकारणामध्ये आलो, नगरसेवक झालो, तेव्हा माझा पहिला गुरु कोण असेल तर रवी भाऊ आहे। रवी भाऊच्याच मार्गदर्शनाखाली मी पहिले 2007 ते 2012 या 5 वर्षामधले सभागृहामधली सगळी आंदोलनं, भाषणं, जर मला रवी भाऊने त्यावेळेस संधी दिली नसती बोलायची, आणि रवी भाऊ कधी कधी सभागृहात बोलायचे नाही, पण मला बोलण्याची कायम रवी भाऊनी संधी दिली, त्यामुळे मी आज पहिल्यांदा रवी भाऊकडे आलोय। म्हणजे काल रात्री पण येऊन गेलो, भाऊ थोडे बाहेर होते, आज पहिल्यांदा त्यांच्या ऑफिसमध्ये येऊन या विषयामध्ये मार्गदर्शन घेतो। काल त्यांनी असं सांगितलं होतं की तुम्ही जर पक्षात आलात तर तुमचं स्वागत आहे आणि कार्यकर्ता म्हणून वसंत मोरेंचं काम करेन खासदारकीचं। ते भाऊच्या मनाचं मोठेपण आहे आणि ते मला वाटतं की मी आत्ताच सांगितलं की मी नगरसेवक असताना जेव्हा मी ग्रामीण भागातनं नगरसेवक झालो, तरी पण भाऊ माझ्या अगोदर 15 वर्ष सभागृहात असताना सुद्धा माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातल्या, शेतकरी कुटुंबातल्या, उपनगरातल्या नगरसेवकाला भाऊनी त्या टायमाला बोलण्याची कायम सभागृहात संधी दिलेली आहे। आमदार साहेब, शेवटचा प्रश्न, काल तुम्ही म्हणाला होतात की वसंत मोरे जर येत असतील स्वागत आहे, लोकसभेसाठी मी कार्यकर्ता म्हणून काम करेल। मी असं म्हणलो की काँग्रेस पक्षाने जो उमेदवार देईल त्याचं काम करेन। वसंत मोरे माझे मित्र आहेत,
मित्राचं नातं कायम राहील, पण मी काँग्रेस पक्षाचा जो उमेदवार येईल त्याचं काम करेन असं म्हणतो. आज जर तुम्ही सल्ला दिलाय म्हणतात, त्यांना सल्ला दिलाय का पक्षासोबत येण्याचा? मी त्यांना एक सल्ला दिला, मी वडिलकीच्या नात्याने म्हणजे वयाने त्यांच्यापेक्षा मी मोठा आहे, त्यांना एक सल्ला दिला की तुम्ही डोकं शांत ठेवून जो काय निर्णय घ्यायचा तो शांत पद्धतीने घ्या, कारण राजकारण हा खेळ अवघड आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला योग्य दिशा दिसेल त्या दिशेने तुम्ही जा. मी त्यांना कुठल्या पक्षात जा आणि कुठल्या पक्षात नको जाऊ हे सांगितलं नाही, पण तुमची डेव्हलपमेंट ही करताना अजून विचार करा. आता तुम्हाला कुठल्याही पक्षात घेतील आणि आपण बघितलं की किती जाऊन थप्पीला पडलेत, त्या थप्पीत जाऊ नका अशी त्यांना मी मोठा भाऊ म्हणून विनंती केली. आणि आपण ज्या जुन्या पक्षात आहे, ज्या पक्षाने आपल्याला चेहरे देण्याचं काम केलं त्यांच्यावर टीका करू नका, हे मी त्यांना बंधूच्या मोठ्या भावाच्या नात्याने त्यांना सल्ला दिला आहे. तर गेल्या 15 मिनिटापासून खरं तर चर्चा सुरू होती दोन्ही नेत्यांमध्ये आणि मैत्रीचा सल्ला घेण्यासाठी मी इथं आलो होतो असं स्पष्टीकरण वसंत मोरे यांनी दिलेलं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.